श्री अधिक मास महात्म्य अध्याय 3. ओम श्री परमात्मने नमः. श्री गणेशाय नमः. सूत महाराज, अधिक महिन्यात गोपूजन, गोदर्शन या गोष्टी इतक्याच नव्हे तर त्याहूनही अधिक असे गोदानाचे महत्त्व आहे असे म्हणतात. ते खरे ना? कौंडिन्य ऋषींनी आपली शंका विचारली. त्यावर श्रोतृवर्गाला समजावीत सूत पुराणिक म्हणाले, या अधिक महिन्यात गोदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोने नाणे, जड जवाहीर, जमीन जुमला, पैसा अडका यांना जसे आपले धन मानतो, त्याप्रमाणेच ज्याच्याकडे जेवढ्या गायी आहेत तो तेवढ्या गोधनाचा मालक मानला जातो. आपल्या भारतासारख्या कृषीप्रधान देशात तर गायीला विशेष महत्त्व आहे. पूर्वी राजे रजवाडे यांच्याकडे असे गोधन हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असे. राजाकडे असलेल्या गोधनावरून त्या राजाची व राज्याची प्रतिष्ठा मोजली जात असे. आपल्या पोथ्या पुराणातून गोमातेच्या श्रेष्ठत्वाच्या, तिच्यावरील अधिकारावरून झालेल्या रणधुमाळीच्या कथाही आपण ऐकल्या असतील. पूर्वी राजे लोक यज्ञयागदिक कार्यप्रसंगाने ब्राह्मणांना गायी दान देत. तसेच आजही काही सधन लोक गोरगरिबांना गोदान करताना आढळतात. महाराज, आपण म्हणता ते अगदी खरे आहे, पण या गोदानाबद्दल काही नियम किंवा संकेत आहेत का? हो, आहेत ना. हाच प्रश्न लक्ष्मीने नारायणांना विचारला. तेव्हा त्यांनी जे सांगितले तेच मी आता सांगतो. ऐका. सूत पुराणिक सांगू लागले. भगवान म्हणाले, देवी, गोदान करणाऱ्या व्यक्तीला मोठे पुण्य मिळते. पण कुणाला? तर तो चांगली, दुभती, सवस्त आणि धृष्टपुष्ट गाय सत्पात्री ब्राह्मणाला किंवा याचकाला देतो त्याला. कारण दान हे नेहमी चांगल्या वस्तूचे आणि गरजू योग्य आणि त्या दानाचा आदर करणाऱ्यालाच द्यावे. रोडा, रोगीट, वांझ, दूध न देणारी अशी गाय दान दिली तर त्याचे चांगले पुण्य कसे मिळणार? गाय दान देताना ती दुभती असावी, शांत व गरीब असावी. ती दान करताना तिला शृंगारावे, तिच्या गळ्यात घंटा बांधावी आणि मग ती समारंभपूर्वक गोपाळकृष्ण स्वरूप ब्राह्मणाला दान द्यावे. गोदान हे पुण्यकर्म आहे आणि हे पुण्यकर्म जर ह्या अधिक मासात केले तर त्याचे पुण्यही अर्थातच अधिकच मिळते. प्रभू, गाय ही पूजनीय आणि वंदनीय आहे. तिच्या पोटात 33 कोटी देव निवास करतात असे म्हणतात. हे खरे ना? मग हे देव गायीच्या पोटात का आणि कशासाठी बरं राहिले ते आपण सांगाल का? लक्ष्मी मातेच्या या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान विष्णू म्हणाले, देवी, थांब. आम्हा सर्व देवांना गोमातेच्या उदरात का लपून बसावे लागले त्याची गोष्ट मी तुला सांगतो. नीट ध्यान देऊन तू ती ऐक. फार वर्षापूर्वी या भूतलावर पौलव्य नावाच्या एका महान ऋषींनी घोर तप केले. त्या खडतर तपोबलाने इंद्राचे इंद्रपदही डळमळू लागले. देवी, तू तर जाणतेस की कुणालाही आपले पद धोक्यात आले तर त्याला ते चालत नाही, पटत नाही आणि रुचतही नाही. मग इंद्र तरी त्याला अपवाद कसा ठरावा? म्हणून इंद्रांनी एक कपटी डाव खेळला. पौलव्य ऋषींचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने आपल्या काही खास अप्सरांना त्यांच्या आश्रमात पाठविले आणि नृत्य गायनाने पौलव्य ऋषींचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला आणि ऋषींचे ध्यान विचलित झाले. नजरेसमोरचे भगवंताचे सुंदर रूप दिसेनासे झाले. ओठावरचे नामही थांबले आणि एका खडतर तपाचा भंग झाला. त्यामुळे ऋषी फार रागावले. त्यांनी त्या अप्सरांना आश्रमात येण्याचे आणि त्यांचा तपोभंग करण्याचे कारण विचारले आणि त्यांनी ते का आणि कुणाच्या सांगण्यावरून केले असेही विचारले. आधी तर त्या अप्सरा काही बोलेच नात. केवळ अपमानित भावाने त्यांनी माना खाली घातल्या. पण पौलव्य ऋषींना आपल्या तपोभंगामुळे इतका राग आला होता की तुम्ही हे कोणाच्या आज्ञेवरून केले ते सांगा, नाहीतर तुम्ही मात्र माझ्या क्रोधाला बळी पडाल. तेव्हा सांगा त्याचे नाव, नाहीतर. तेव्हा पौलव्य ऋषींचे पाय धरत त्या अप्सरांनी आपण ही कृती देवेंद्रांच्या आज्ञेवरून केल्याची प्रामाणिक कबुली दिली, क्षमा मागितली आणि आश्रमातून काढता पाय घेतला. संतप्त ऋषींनी कमंडलूतले पाणी हातात घेतले, दृष्टी ऊर्ध्व केली आणि आवाहन केले, देवेंद्रा, माझ्यासमोर हजर हो. माझा तपोभंग करण्याचा तू घोर अपराध केला आहेस.
त्या कृत्याचे शासन म्हणून मी तुला भस्मसात करतो. ये, असा माझ्यासमोर ये. ऋषींची ही शापवाणी ऐकली मात्र आणि देवेंद्र घाबरले. धावत पळत ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि प्रार्थना करू लागले, प्रभू, पौलव्य ऋषींच्या शापवाणीपासून माझे संरक्षण करा, मला अभय द्या. ब्रह्मदेवाने आपली समर्थता सांगितली. मग ते सर्व मला शरण आले. इंद्राचा अपराध एवढा मोठा होता की देवेंद्रांची चूक लक्षात आणून देत त्यांची कान उघडणी करत मी म्हणालो, देवेंद्रा, अरे आपले इंद्रपद टिकवण्यासाठी तू असा किती वेळा ऋषीमुनी आणि ब्राह्मणांचा छळ करणार आहेस? अरे हे असे तुझे वागणे योग्य नाही. त्यामुळे तू स्वतः तर वेळोवेळी अडचणीत येतोसच, पण तुझ्याबरोबर तू आम्हा सर्व देवदेवतांनाही अडचणीत आणतोस. आम्ही एवढे बोलतो न बोलतो तोच देवेंद्रा, ये, खाली ये, असा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या मागे लपू नकोस, नाहीतर मी तुझ्यासह त्यांनाही शाप देईन. पौलव्य ऋषींची ती गर्जना ऐकली आणि खरे सांगतो देवी, मीही घाबरलो. मग आम्ही इंद्रासह महादेवाकडे धाव घेतली. त्यावेळी भगवान भोलेनाथ हे रामनामाच्या अनुसंधानात मग्न होते. खरे तर त्यांची ती भावसमाधी मोडणे आमच्या अगदी जीवावर आले होते. पण अखेर ते न राहून आम्ही सर्वांनी ओम नमः शिवाय या नाम मंत्राचा घोष सुरू केला. थोड्या वेळातच भोलेनाथ त्यांच्या भावसमाधीतून जागे झाले. त्यांना त्रिवार वंदन करून आम्ही देवेंद्रावरील संकटाची त्यांना कल्पना दिली. देवेंद्रा, अरे ऋषींचा कोप, त्यांची शापवाणी, छे, अनर्थ अनर्थ, याहून आता तरी मला सुटकेचा मार्ग दिसत नाही, भोलेनाथ म्हणाले. झाले. आम्हा तिघाही देवांपुढे मोठे धर्मसंकट उभे राहिले. शरणागताला अभयही द्यायला हवे होते आणि तिकडे थोर तपस्वी ऋषी पौलव्य यांचाही अनादर करता येत नव्हता. मागेही माझ्या भक्ताचे रक्षण करीत असता मी दुर्वास ऋषींचा शाप घेतला होता. रागाने भृगु ऋषींनी माझ्या छातीवर मारलेली लाथ ही मोठ्या कौतुकाने आणि विनयाने भक्तवत्सलांछन म्हणून मी मानाने मिरवली होती. तिकडे क्रोधायमन झालेले पौलव्य ऋषी आता देवेंद्रापाठोपाठ आम्हा देवदेवतांनाही शाप देण्याची आपल्या मनाची तयारी करू लागले होते. काहीतरी करणे हे नितांत गरजेचे होते. आता ते संकट एकट्या देवेंद्रापुरतेच नव्हे तर सर्व देवांवर संकट आले होते. काहीतरी मार्ग काढणे हे फार आवश्यक होते. आम्ही सर्वजणांनी या संकटातून कसे वाचायचे याचा विचार करू लागलो. बचावाचा उपाय शोधू लागलो आणि खूप विचार करता एक उपाय सुचला. मी त्यावर भगवंत भोलेनाथांचाही विचार घेतला. त्यांनाही ती कल्पना पटली. मग आम्ही सर्व देवांनी गोमातेला आवाहन केले. पौलव्य ऋषींच्या शापवाणीपासून आमचा बचाव करण्यासाठी तिने आम्हा सर्व देवांना तिच्या पोटात जागा द्यावी आणि आमचे संरक्षण करावे अशी प्रार्थना आम्ही तिला केली. त्यावर गौतमी गोमाता तयार झाली. आम्ही सर्व देव तिच्या उदरी शिरलो आणि निर्भय झालो. कारण काहीही झाले तरी ऋषी ब्राह्मण हे गोमातेला कधीच शाप देणार नाहीत, तिच्यावर रागावणार नाहीत याची आम्हाला पूर्णपणे खात्री होती. आणि अखेर झालेही तेच. अनेक वेळा आवाहन करूनही देवेंद्र किंवा आम्ही कोणीच देव खाली येत नाही असे पाहताच पौलव्य ऋषींनी डोळे मिटले. त्यांनी त्रिकाल ज्ञानाने हे जाणले की शापवाणीच्या भयाने आम्ही सर्व देव गोमातेच्या पोटात लपून बसलो आहोत. कितीही क्रोध आला तरी आमच्यासाठी आमच्याबरोबर गोमातेलाही शाप देणे हे ऋषींच्या तत्वात बसत नव्हते. त्यांच्या संयमी, विवेकी आणि विचारी मनाला ते पटत नव्हते. आणि म्हणून अखेर पौलव्य ऋषींनी क्रोध आवरला, शापवाणी मागे घेतली, हातातले पाणी खाली टाकले आणि हे गोमाते, माझे क्रोधित मन शांत कर असे म्हणत त्यांनी हात जोडले. गोमातेला त्रिवार वंदन केले आणि शांत होऊन आश्रमात परतले. ही कथा सांगून भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, देवी, अशी आहे ही कथा. ह्या कारणासाठी आम्ही गोमातेच्या उदरी प्रवेश केला आणि 33 कोटी देवदेवतांना आपल्या पोटी सामावून घेणारी गोमाता आदरणीय, पूजनीय झाली. त्या गोमातेचे या अधिक महिन्यात दर्शन पूजन करणे ही कृती कर्मनित्य नियमांपेक्षा अधिक पुण्यदायी आहे. तर मंडळी, इथेच श्री अधिक मास महात्म्य अध्याय 3 समाप्त होतो. 4था अध्याय श्रवण करण्यासाठी पहिला या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढच्या अध्यायाचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.